हा डायनिंग हॉल. याच डायनिंग हॉलमधल्या टेबलाशी बसल्या बसल्या पप्पा माझी अभ्यासावरून हाजेरी घ्यायचे. क्वचित मराठीत वगैरे चांगले मार्क मिळवल्याबद्दल कौतुकही करायचे. पप्पांचं पाऊल पंचवटी बाहेर पडलं की आम्हा पोरांच्या भांडाभांडीला नुसता ऊत यायचा. कुठल्याही क्षणी वाद मुद्द्यावरून गुद्द्यावर यायचा आणि मग पळापळी सुरू व्हायची. मग आधी या टेबलाभोवती आम्ही एकमेकांचा पाठलाग करायचो, मग बंगल्याभोवती आणि सरतेशेवटी संपूर्ण पंचवटीला आतून प्रदक्षिणा घालायचो. याच टेबलावर श्रावणातल्या सोनेरी संध्याकाळी सुगंधित वातावरणात ताईनं खास श्रावणाकरता रांधलेलं सुग्रास आणि चवदार भोजन आम्ही करायचो. याच टेबलाभोवती नंतर कधीकधी बहिणी वर्सेस भाऊ, कधीकधी ताई वर्सेस आम्ही सगळे, कधी भाऊ वर्सेस भाऊ असे वाद रंगायचे. आवाज टिपेपर्यंत चढायचे. मग बाजूच्या पाटावर बसून आमचा भावंडांचा संवाद कम वाद ऐकणारी पप्पांची आई विनोदाने हसत म्हणायची, नारद 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 नारद. मग आमच्या आगीत आणखी तेल पडायचं. अर्थात शेजारी कोणी फारसं राहत नव्हतं, त्यामुळे डिस्टर्ब होण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि जरी राहत असते तरी त्याकडे आम्ही लक्ष दिलं असते की नाही कोण जाणे. मागच्या वरांड्यात एक झोका टांगलेला होता. आमच्याकडे बरीच वर्ष एक इंदुबाई म्हणून बाई कामाला होत्या. त्यांचा बाळू नावाचा काळा सावळा पण अतिशय तल्लख असा मुलगा दुपारभर त्याच्यावर झोके घेत बसायचा. झोके घेताना तो जोर जोरात शाळेतल्या कविता म्हणायचा. त्यातल्या काही कविता पप्पांच्याही असायच्या. उचललेस तू मीठ मूठवर साम्राज्याचा खचला पाया, असं तो हातवारे करून जोरकसपणे म्हणायचा. कधी कधी पप्पा टेबलाशी असले तरी मुक्तगान ऐकून त्यांनाही हसू फुटायचं. पण त्यांना त्या पोराविषयी कौतुक होतं. एक दिवस अचानकपणे आमच्या शेजारीच असणाऱ्या बोडकेशा अली दर्ग्याच्या समोर असणाऱ्या एका इलेक्ट्रिकच्या खांबाभोवती गिरक्या घेत खेळत असताना रस्त्यावरचा एक ट्रक अचानक रस्ता सोडून रस्त्याकडेला असणाऱ्या त्या खांबावर येऊन धडकला आणि खांब आणि ट्रक यांच्यामध्ये चिरडून जागच्या जागी बाळू गेला. एका फुलाचं हे अचानक कोमेजणं पप्पांच्या जीवाला फार लागलं. हॉलच्या डाव्या हाताला पप्पांची बेडरूम, अतिशय आरामदायी अशी मच्छरदाणीची सोय असणाऱ्या 2 कॉट्स, बाजूलाच सुसज्ज बाथरूम, त्यातल्या उजव्या हाताचा बेड पप्पांचा. आम्हा भावंडांपैकी कोणी आजारी असला तर त्याची देखभाल नीट करता यावी म्हणून त्याची सोय पप्पांच्या कॉटवर केली जाई. बिचारे पप्पा मग तेवढे दिवस बाहेर हॉलमध्ये झोपत. मी 6वीत असताना आम्हाला टायफॉइड झाला होता. तेव्हा जवळजवळ 2 महिने माझा मुक्काम याच कॉटवर होता. पप्पा येता जाता विचारपूस करत, पण प्रत्यक्ष शुश्रूषा मात्र ताईचीच असे. एखाद्या नर्सनी काय काळजी घ्यावी इतकी उत्तम काळजी ती घेत असे. पप्पांनी त्यांचं अखेरचं आजारपण काढलं ते याच कॉटवर. याच कॉटवर ते उशी कवटाळून बसले असताना आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचं असं मी त्यांना दटावून बोललो. मला आठवते आदल्याच दिवशी ते काही खाईच नात. ताईनं प्रयत्न केला तर ते तिच्यावर भयंकर चिडायला लागले. ताई मला येऊन बाहेर म्हणाली, बाबा तू जरी सांगून बघ रे यांना, सकाळपासून अन्नाचा कण नाहीये त्यांच्या पोटात. मी खोलीत गेलो. थोडंसं दटावणीच्या स्वरात म्हणालो, पप्पा काहीतरी खावं तुम्ही. म्हणजे काय होईल? त्यांनी एखाद्या अजाणत्या लहान पोरासारखं विचारलं. अहो म्हणजे बरं वाटेल हो तुम्हाला. मी त्याच सुरात बोललो. तोपर्यंत जेवणाचं ताट घेऊन आई आत आली होती. तिच्याकडे पाहत विषण्णपणे हसत पप्पा म्हणाले, पाहिलंच का म्हणजे आयुष्यात कधी नजर वर करून न बोलणारा मुलगा आज मला दटावतोय. आणि मग माझ्याकडे एका विलक्षण नजरेनं पाहत म्हणाले, अरे बाब्या, जो मनुष्य अनंताच्या प्रवासाला निघालाय त्याच्यावर चिडून काय उपयोग आहे? त्यावेळी त्यांनी खाल्लं की नाही हे मला आठवत नाही, कारण त्यांच्या त्या वाक्यानंतर मी त्या खोलीत थांबू शकलो नाही.
इथं 14 डिसेंबर 77च्या दिवशी त्यांना दुपारी मरणाची थंडी वाजून आली आणि एकाएकी ते जीवाच्या आकांतानं ओरडले, "महाराज मला वाचवा!" त्याच खाटेवर बसल्या-बसल्या त्यांनी कधी नव्हे ते मला जवळ बोलावलं. मी थोडा संकोचलो, तेव्हा त्यांनी आणखी जवळ येण्याची खूण केली आणि एकाएकी "बाबा!" असं उद्गारत त्यांनी माझ्या खांद्यावर मान ठेवली. मी अलगद त्यांचं मस्तक खांद्यावरून खाली घेतलं आणि त्यांना कॉटवर निजवलं. तेव्हाच खरं तर येणारा क्षण येऊन गेला होता. पण नंतर बिचाऱ्या कुमारनी धावाधाव केली. समोरच्या डॉक्टरने त्यांना टाकोटाक बोलवून आणलं. तेही बिचारे लगोलग ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन आले. कृत्रिम श्वसन, निकराची इंजेक्शन देऊन पाहिली, छातीवर आघात करून पाहिले. शेवटी तर मी माउथ टू माउथ श्वास देण्याचाही प्रयत्न करून पाहिला. पण आमच्या सगळ्यांचे प्रयत्न विफल ठरवून पप्पा आनंदाच्या प्रवासाला निघून गेले होते. हॉलमधून वरच्या बैठकीला खोलीत जोडणारा एक वळणदार असा तो शिसवी लाकडाचा जिना पाहिला की मला नेहमी पप्पांच्या गाण्याच्या सेटिंगची आठवण येते. पप्पांच्या बैठकीत जाऊन बसण्याची हिंमत नसल्यामुळे, पण गाणी ऐकण्याची जबरदस्त हौस असल्यामुळे सुधीर फडक्यांची, वसंतराव पवारांची अनेक सिटिंग्ज मी त्या जिन्याच्या पायरीवर बसून ऐकली आहेत. पुढं थोडंसं मोठं झाल्यावर चहाचा ट्रे वगैरे घेऊन ताई मला वरच्या मजल्यावर पाठवायची. मी मग तेवढं निमित्त करून तिथं बैठक मारून ते सेटिंग ऐकत बसायचो. अर्थात मध्ये बोलायची मात्र हिंमत शेवटपर्यंत नव्हती. एकदा कधीतरी तर वसंतराव पवारांनी फड सांभाळ तुऱ्याला जो आल्या या लावणीच्या वेगवेगळ्या संगीत प्रकारात बसवलेल्या 7-8 चाली गदिमांना एका पाठोपाठ ऐकवल्याचं मला स्मरतं. आम्ही 52 साली इथं राहायला आलो तेव्हा हा जिना काळा कुळकुळीत आणि चमकदार होता. त्यावरून चालायला सुद्धा कसं रॉयल वाटायचो. पण एकदा रंग लावणाऱ्या मंडळींनी त्याला वॉर्निश लावलं आणि लगेच त्याच्यावर धूळ बसली आणि तो कायमचा खराब झाला. पप्पा गेल्यानंतर त्यांनी मला स्वप्नदर्शन दिलं. त्यावेळी याच जिन्याच्या मध्यावर थकलेल्या अवस्थेत ते उभे होते. वरच्या बैठकीतल्या हॉलबद्दल काय लिहावं? ताई एखादी पूजा मांडावी तशी पप्पांच्या लेखन बैठकी आधी तो हॉल सजवायची. दोन्ही भिंतीलगत लोड तक्के असलेल्या बैठकी समोरासमोरच्या बैठकीसमोर मांडलेल्या असायच्या. समोरच्या बैठकीसमोर मांडलेलं पप्पांचं डेस्क, कोऱ्या कागदांची चळत आणि पानांचं बदक, चकचकीत पितळी पिगदाणीही असायचीच. उदबत्त्यांचा दरवळ आणि समोरच्या शुभ्र कागदावर अत्यंत भारी, तेही नेहमी निर्मात्याकडून घ्यायचं असा पप्पांचा प्रघात होता बरं का. तर त्या लेखणीतून उमटणारी निळ्या क्विंक शाईत उमटलेली सुंदर अक्षरं. पप्पांची लेखन समाधी खरोखरी पाहण्यासारखी असे. याच बैठकीतून फावल्या वेळी हास्याचे खकाणे ऐकू येत. कधी-कधी भावे काकांसारखे जिवलग मित्र तिथे आले तर दुपारची वामकुक्षी सुद्धा पप्पा तिथेच घेत. वादविवाद कधी-कधी दिवस-रात्र रंगत. पुढे आम्ही जिप्सी मासिक काढायला सुरुवात केल्यानंतर आमचे अर्ध बेकारीचे दिवस मी आणि शिरू याच हॉलमध्ये काढायचो. आमची अर्धी कच्ची स्वप्न रंगवायचो. कधी-कधी पप्पांची आणि त्यांच्या मित्रांची अशी पार्टी झाली ना की पप्पा उरलेला स्टफ हेतुतः मागे ठेवत. ताईला म्हणत, "अगं मंदे असू दे, जिप्सी लोकांना होईल." आणि मग आम्ही त्या औचित्य सापडलेल्या ठेवायच्या संगतीनं त्याच्याबरोबर असणाऱ्या चीज, पापड, सिगारेटची अर्धी-मुर्धी पाकिटं अशा साधन सामुग्रीबरोबर त्या सगळ्याचा फडशा पाडत असू. प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवत भवेत हे तत्व पप्पांना नुसतं माहितीच नव्हतं, तर त्यांनी ते आस्ते आस्ते अंमलातही आणलं होतं. हॉलला लागून असलेल्या खोलीला आम्ही सगळी भावंड महाबळेश्वर म्हणायचो बरं का. त्या खोलीच्या उंच उभ्या खिडक्यातून क्षितिजापर्यंत पसरलेली शेतकी महाविद्यालयाची हिरवीगार वावरं पसरलेली दिसायची आणि क्षितिज रेषेवर दिसणारी चतुर्शृंगीची लहानशी टेकडी आणि त्या टेकडीच्या साधारणतः मध्यावर असणारं देवीच्या मंदिराचं दृश्य आणि देवीच्या मंदिराचे लुकलुकते दिवे. ही खोली नेहमीच इतर खोल्यांपेक्षा खूप थंड असायची. विशेषतः
उन्हाळ्याच्या दिवसात तर घरात मनस्वी उकडायचं. पण या खोलीत मात्र संध्याकाळची वेळ झाली, की तांबड्या लाल पश्चिम क्षितिजाच्या पार्श्वभूमीवर एक सुंदर गार वाऱ्याची झुळूक सुरू व्हायची आणि त्या झुळकीचं रूपांतर मध्यरात्रीनंतर मात्र कडाक्याच्या थंडीत व्हायचं. तो भाग वेगळा. राम जन्मला ग सखी राम जन्मला या गीताच्या वेळचा किस्सा हा याच खोलीत घडला होता. हे गीत लिहिण्याकरता पप्पा रात्रभर तुळशी कट्ट्यावर बसून राहिले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं ताई या रूममध्ये झोपली होती. रात्री 1-1:30च्या सुमाराला तिला जाग आली. बघते तर गदिमा अजूनही तिथेच बसून आणि समोरच्या डेस्कवरच्या कोऱ्या कागदावर एक अक्षरही उमटलेलं नव्हतं. ताईनं गमतीने विचारलं, "काय, रामाचा जन्म होतोय की नाही?" गदिमाने क्षणभर चमकून वर पाहिलं आणि उत्तर दिलं, "अगं, इथं कोणी माडगुळकर जन्माला यायचा नाहीये. साक्षात प्रभू रामचंद्र अवतार घ्यायचेत. त्याला वेळ हा लागणारच." आणि असं म्हणतात की तांबडं फुटलं तेव्हा गदिमांच्या लेखणीतून नवं कोरं गीत उतरलेलं होतं. मी 9वी-10वीत येईपर्यंत या खोलीत कोणीही झोपत नसे. मी आपल्या भावंडांसोबत मधल्या हॉलमध्ये झोपत असे. पण ते वय आलं आणि एकांत खूप हवा-हवासा वाटायला लागला. मग घरच्यांची फारशी परवानगी नसतानाही मी माझा मुक्काम या खोलीत हलवला. एक कॉट इथं आणून ठेवली. एक अभ्यासाचं टेबलही अर्थात नावाला पण आणून ठेवलं आणि मुक्काम इथे हलवला. याच खोलीत पडल्या-पडल्या मी वेडं-वाकडं प्रचंड वाचन केलं. त्यात शरदचंद्रांसारखा लेखकही होता आणि फ्रान्झ काफ्का किंवा दोस्तोव्स्कीसारख्या लेखकांच्या कादंबऱ्याही होत्या. पद्मपुराणापासून ते सगनभाऊंच्या लावण्यापर्यंतची सगळी पुस्तकं पप्पांच्या संग्रहात होती. कोणताही भेदभाव न ठेवता मी ती समग्र वाचून काढत असे. आणि गंमत म्हणजे पप्पांना माझ्या या वाचनवेड्याची कल्पना होती, पण त्यांनी मला कुठलंही पुस्तक वाचण्यासाठी कधीही मना केलं नाही. उलट ते म्हणायचे, "अरे बाब्या, तरुण वयात माणसानं दगडसुद्धा पचवले पाहिजेत." तेव्हा ना आमच्या घरात नवा टेलेरॅड कंपनीचा भला मोठा नवा रेडिओ आला होता. मग मी माझ्या जन्माच्या सुमारास पप्पांनी खरेदी केलेला हॉटपॉइंट नावाचा दाट शिसवी लाकडाचा अमेरिकन रेडिओ, असा लांबट असणारा, तो आणला. तो त्या खोलीत आणून ठेवला. जुना असला तरी या रेडिओ सेटचा आवाज खरंच अप्रतिम होता. गंमत म्हणजे त्या मोनो ट्रान्समिशनच्या जमान्यात सुद्धा या रेडिओवरच्या गाण्यांच्या, वाद्यांच्या बेस नोट्स अतिशय स्पष्ट आणि योग्य त्या धुमाऱ्यासकट ऐकू येत. या रेडिओवर मला हटकणारा कोणी नव्हता. त्यामुळं मी या रेडिओवर हिंदी गाणी अक्षरशः अव्याहतपणे ऐकायचो. त्या काळी नुकत्याच आलेल्या महेंद्र कपूरच्या आवाजानं मी भारून गेलेला मला आजही आठवतो. इथंच पप्पांनी गीत रामायणाच्या LP रेकॉर्ड ठेवण्यासाठी खास आणलेला फिएस्टा प्लेअरवर ब्रीज अँड आय, बबल बाथ, अरेबियन नाईट्स यासारख्या पाश्चात्य सुरावटींची मी देहभान हरपून पारायण केली. याच खोलीत असताना अनेकींविषयी मला असलेलं एकतर्फी अर्थात प्रेम मला जाणवलं आणि याच खोलीत असताना एकदा माझा खराखुरा प्रेमभंगही झाला बरं का. मी अस्सल मर्द मराठा गडी असलो तरी काही प्रेमभंगानंतरच्या काही रात्री मी आलोचन जागरण केलं, तेही याच खोलीत. अशा अनेक आठवणी या खोलीशीच नव्हे तर या अवघ्या पंचवटीशी आम्हा 7 भावंडांच्या जडलेल्या आहेत. या पंचवटीनंच माडगुळकरांच्या 5 पिढ्यांना फुलताना, वाढताना पाहिलंय. त्यांना प्रेम लावलंय, मायेनं गोंजारले. खरं तर आमच्यातलं प्रत्येक भावंड ही 7 भावंडांची कहाणी नव्यानं लिहू शकेल. पण कुठेतरी निदान मला तरी स्वल्पविराम घेणं आवश्यक आहे. बघितलंत ना, बघता बघता पंचवटीचं माझ्या डोळ्यासमोर असणारे चित्र गुगलवरच्या मॅपसारखं हळूहळू अस्पष्ट होत चाललंय. काही वेळानंतर पंचवटीच्या ठिकाणी मला दिसू लागेल अस्पष्ट धुसरता. मला माहिती आहे की आजची पंचवटी उद्या राहणार नाही. कदाचित काही वर्षांनी बदलेल. न ओळखण्या इतकी बदलेल. अनेक वर्षानंतर आजच्या पंचवटीच्या जागेवर काहीतरी वेगळंच असेल. नाहीतरी पप्पांनी म्हटलंच आहे, दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत. पण आम्ही 7 भावंड. आम्ही आहोत तोवर आणि कदाचित त्यानंतरही आमच्या मनातलं, पंचवटीतलं आम्हा 7 भावंडांचं हे विश्व
त्याच गहिऱ्या रंगाचं आणि त्याच विलोभनीय आकाराचं सदैव राहणार आहे, हे मात्र निश्चित.